भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला। या प्रकरणाला पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली। या समितीचा अहवाल आता समोर आलेला आहे। त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्यात। तसंच भिसे कुटुंबावर काही आरोप केले असून अनेक दावे सुद्धा करण्यात आलेले। त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे हे आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यांची चौकशी समिती ही स्थापन केली होती। या अहवालामध्ये तनिषा भिसे हे 2020 पासूनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या असं म्हटलेले। याचबरोबर भिसे यांच्यावर 2022 साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या 50% रकमेची सूट देण्यात आल्याचंही या अहवालात म्हटलेले। दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालात असंही म्हटलेले की या पीडित महिलेची सुखरूप प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सुद्धा सल्ला दिला होता। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आलेला आहे की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेणं आवश्यक असतं, पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही। 15 मार्चला पीडित महिला इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटली होती। अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली। तसंच त्यांना दर 7 दिवसांनी तपासणीला बोलावलं होतं। मात्र त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेला येणं अपेक्षित होतं, परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत असं या रुग्णालयाच्या अहवालात म्हटलेले। हे सगळं प्रकरण 28 मार्चला सुरू झालं। यावर अहवालात असं म्हटलंय की 28 मार्च 2025 ला सकाळी 11:30 वाजता रुग्ण पती आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले। डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली। ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती। मात्र जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑब्झर्वेशनसाठी भरती होण्याचा सल्ला दिला। त्याचबरोबर प्रेग्नन्सी सिझेरियन सेक्शन मधील धोक्याची माहिती सुद्धा देण्यात आल्याचं म्हटलंय। तसंच नवजात अर्भक कक्षाच्या म्हणजेच NICU डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली। कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितलं व 10 ते 20 लाख रुपये खर्च एकंदरीत येऊ शकतो अशी कल्पना देण्यात आली। डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशांची तजवीज करत आहे। तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता। दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण आणि नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचं सांगितलं। थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉक्टर घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन सुद्धा केला, मात्र त्यांनी तो फोन उचलला नाही। त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याबाबत डॉक्टर घैसास व रुग्णालय प्रशासनाला काहीच कल्पना नव्हती। या अहवालाच्या शेवटी काही दावे या रुग्णालयाकडून करण्यात आलेले आहेत। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मांडले नाहीत, तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळलेला नाही। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असं समितीचं मत आहे। अशा प्रकारे हे सगळं या अहवालात म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी हे दावे भिसे कुटुंबाकडून फेटाळण्यात आलेले। तसेच लेटेस्ट अपडेटनुसार यापुढे इमर्जन्सी असेल किंवा प्रसूतीसाठी असेल कोणत्याही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला तर त्या रुग्णाकडून कोणतीही अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट घेतलं जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय हा सध्या रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।